महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गेल्या अनेक वर्षापासून गो तस्करी आणि गोहत्या या विषयामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गोरक्षक धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहे। या वर्षी पहिल्यांदा असं झालं की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे त्यांनी बकरी ईद निमित्त गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी कडक निर्बंध लागू केले आणि एक विशेष GR पारित केला होता। त्या GRची धूळधाण करत, पायमल्ली करत धुळ्यातील मनपा प्रशासनाने गो हत्या झालेल्या ठिकाणून गो तस्करी आणि गो हत्येचे अवशेष विल्हेवाट लावण्याचं काम मनपा प्रशासनातील सर्व ताकद आणि यंत्रणा वापरून केलं। याचं चित्रीकरण विकास गोमसाळे या गोरक्षकाने केलं आणि त्यामुळे सर्व प्रशासनाची झोप उडून गेलेली आहे। यामुळे सर्व हिंदू समाज एकत्र झालेला आहे आणि संबंधित प्रशासन आणि त्याचे प्रमुख महापालिका आयुक्त यांच्यावर कठोर निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आणि गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि ईद निमित्त झालेली गोहत्या जिथून तुम्ही ते अवशेष गोळा केले तिथे कसून चौकशी करून गृह विभागाने, पोलीस विभागाने कसायांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।